कठोर तपस्वी निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या 35व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उत्तराधिकारी अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेनं आणि प्रमुख उपस्थितीत ओझर येथील देवभूमी जनशांतीधाम येथे 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम, 3.5 शक्तिपीठ यासह विविध देवी देवतांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। तसेच जय बाबाजी जय बाणेश्वर महादेव अशा प्रचंड जयघोषात भगवान बाणेश्वरांच्या मंदिरासह तब्बल 175 सुवर्ण कलशांची स्थापना करण्यात आली। ओझर येथील देवभूमी जनशांतीधाम येथे निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या 35व्या पुण्यस्मरण निमित्त उत्तराधिकारी अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेनं आणि प्रमुख उपस्थितीत गेल्या आठवड्याभरापासून अनुष्ठान, यज्ञ, अखंड नंदादीप, नामसंकीर्तन, भागवत पारायण यासह भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। काल गुरुवारी याच निमित्तानं जनशांतीधामात 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम, 3.5 शक्तिपीठ यासह विविध देवी देवतांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। याचबरोबर येथील विविध देवी देवतांच्या मंदिरावर तब्बल 175 सुवर्ण कलश बसविण्यात आले। येथील श्री बाणेश्वर महादेव मंदिरावर अनंत विभूषित समर्थ सद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या हस्ते सुवर्ण कलशाची स्थापना करण्यात आली। ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषित हा दिव्य सोहळा संपन्न झाला। कार्यक्रमाचा प्रारंभ पहाटे ब्रह्ममुहूर्तावर झाला। पहाटे नित्यविधी, आरती, सत्संग, प्रवचन संपन्न झाले। सवाद्य पालखी मिरवणुकीनंतर हजारो भाविकांच्या साक्षीनं ब्रह्मवृंदाच्या पवित्र मंत्रघोषात भाविकांनी नाचून गाऊन आनंदोत्सव साजरा करत फटाक्यांची आतिषबाजीत जय बाबाजी जय बाणेश्वर अशा प्रचंड जयघोषात अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते भगवान बाणेश्वर महादेवाच्या मंदिरावर भव्य सुवर्ण कलशाची स्थापना करण्यात आली। तसेच इतर मंदिरावर देखील 175 सुवर्ण कलश बसविण्यात आले। यावेळी मूर्ती प्राणप्रतिष्ठा, सुवर्ण कलश स्थापना, जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या 35व्या पुण्यस्मरणानिमित्त भाविकांनी जनशांतीधाम येथे मोठी गर्दी केली। कार्यक्रमस्थळी महाप्रसाद आणि घरी घेऊन जाण्यासाठी बुंदी, चिवडा प्रसादाचे दिवसभर वाटप करण्यात आले।
पाहिलेच अशा अशा प्रकारे स्वामी शांती महाराजांच्या शुभास्ते जनशांती Thank you.